साइन रूल. फॉर एक्झाम्पल एक ट्रायंगल आहे, ए बी सी नावाचा ट्रायंगल आहे. अँगल एच्या समोरची साईडला स्मॉल ए ने डिनोट केलेलं आहे. समोरच्या साईडला काय म्हणायचं? स्मॉल ए. अँगल एच्या समोरची साईड स्मॉल ए. अँगल बीच्या समोरची साईड स्मॉल बी. अँगल सीच्या समोरची साईड स्मॉल सी. आणि या ट्रायंगलचा हे बेटा या ट्रायंगल मधून पास होणारा एक सर्कम सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. सर्कम सर्कल म्हणजे काय? ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टायसेस मधून पास होणारा जो सर्कल असतो त्याला काय म्हणायचं? सर्कम सर्कल. त्या सर्कम सर्कलचा रेडियस आर आहे. बरोबर का? सर्कम सर्कलचा रेडियस काय आहे? आर आहे. ए बी सी नावाचा ट्रायंगल आहे. अँगल एच्या समोरची साईड ए, अँगल बीच्या समोरची साईड बी, अँगल सीच्या समोरची साईड सी. आणि आर काय आहे? सर्कम रेडियस आहे. काय आहे? सर्कम रेडियस. तर या सगळ्यामध्ये एक रिलेशन आहे. या सगळ्यामध्ये एक रिलेशन आहे. या तिन्ही साईड्स आणि तिन्ही अँगलमध्ये एक रिलेशन आहे. तो रिलेशन जो आहे ज्या फॉर्म्युल्याने दिलेला आहे त्या फॉर्म्युल्याला काय म्हणायचं? साइन रूल. याला काय म्हणायचं? साइन रूल. या साइन रूलचा यूज काय आहे? तुम्हाला फॉर एक्झाम्पल अँगल अँगल साईड दोन ऍडजस्टंट अँगल्स सॉरी अँगल ए अँगल बी आणि हे साईड दिलं असेल, अँगल ए अँगल बी आणि साईड ए दिला असेल आणि कुठलीही व्हॅल्यू विचारली असेल तर तुम्ही फाइंड आउट करू शकता. क्वेश्चन मध्ये तुम्हाला अँगल अँगल साईड दिलेला असेल, अँगल साईड अँगल दिला असेल, साईड साईड अँगल जर दिला असेल तर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. एक क्वेश्चन बघू आपण याच्यावरती. ए बेटा काय दिलंय? इन ट्रायंगल एबीसी. एबीसी नावाचा ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये स्मॉल ए आणि स्मॉल बी दिलंय. स्मॉल ए आणि स्मॉल बी हे काय आहेत? साईड आहेत. काय आहेत? साईड आहेत. कॅपिटल ए बी सी अँगल असतात, स्मॉल ए बी सी साईड्स असतात. ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल एच्या समोरची साईड 2 आहे, अँगल बीच्या समोरची साईड बी आहे. आणि साइन ऑफ अँगल ए इज 2/3. साइन ऑफ अँगल ए इज 2/3. या तीन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणखी काय फाइंड आउट करायला सांगितलंय? बी फाइंड आउट करायला सांगितलंय. फाइंड बी. बी म्हणजे साईड नाही येतो. काय फाइंड आउट करायचंय? अँगल फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचंय? अँगल. आपल्याकडे साइन रूलचा फॉर्म्युला आहे, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी. कुठले कुठले व्हॅल्यूज माहिती आहेत? ए माहिती आहे, बी माहिती आहे, साइन ए माहिती आहे. साइन बी ची व्हॅल्यू मिळेल. साइन बी ची व्हॅल्यू किती मिळाली? 1. साइन थिटा 1 कधी असतो? 90 डिग्रीला. बरोबर का? तर बी ची व्हॅल्यू काय असणार आहे? 90. असे क्वेश्चन विचारतो. साइन रूल वरती असे क्वेश्चन विचार. येते का लक्षात? एकदा तुम्हाला सांगतो, हे बघा हा ट्रायंगल आहे ए बी आणि सी. कसं ओळखायचा? की साइन रूलच यूज करायचं. ए बी सी आहे. अँगल एच्या समोरची साईड ए, अँगल बीच्या समोरची साईड बी, अँगल सीच्या समोरची साईड सी. ठीक आहे. इकडे काय काय दिलंय बघा? ए दिलाय, बी दिलाय आणि हा अँगल दिलाय. तर हे काय? साईड साईड अँगल आहे बघा, किंवा अँगल साईड साईड. हे बघा मी तुम्हाला म्हणलो कडे साईड साईड अँगल. साईड साईड अँगल असेल तर काय वापरायचं? साईड साईड अँगल. साईड साईड अँगल जर दिला असेल तर कुठला रूल यूज करणार? साइन रूल यूज करणार. ठीक आहे. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. अँगल अँगल साईड अँगल आणि साईड साईड अँगल जर क्वेश्चन मध्ये दिला असेल आणि एखादी साईड किंवा एखादा अँगल जर विचारला असेल तर कुठला रूल वापरायचा? साईड रूल वापरायचा. ह्याच्या अगोदर आपल्याला फक्त राईट अँगल ट्रायंगलचे 2 साईड माहिती असेल तर तिसरी साईड फाइंड आउट करण्यासाठी काय माहिती होतं? पायथागोरस थिअरम माहिती होतं. आणि ट्रिग्नोमेट्रीच्या हेल्पने, सो काटोआच्या हेल्पने एक अँगल आणि एक साईड माहिती असेल तर उरलेले 2 साईड आपण फाइंड आउट करू शकतो. बरोबर का? उरलेले 2 अँगल्स फाइंड आउट करू शकत नव्हतो त्याच्यासाठी. आणि ते राईट अँगल ट्रायंगलसाठी होतं फक्त. हे कुठल्या पण ट्रायंगलसाठी. बरोबर झालं का? त्याच्यानंतर ना पुढचा आहे कोसाइन रूल. हे कोसाइन रूलचे फॉर्म्युलेस कसे आहेत बघा. त्याच्यामध्ये ए बी सी जे आहेत ते ट्रायंगलचे साईड्स आहेत. बरोबर का? ए बी सी नावाचा ट्रायंगल आहे. ए बी सी नावाचा ट्रायंगल आहे. हे कॅपिटल ए बी सी काय आहेत? अँगल्स ऑफ ट्रायंगल आहे. अँगल ए अँगल बी अँगल सी. अँगल एच्या समोरच्या साईडला काय म्हणायचं? स्मॉल ए. अँगल बीच्या समोरच्या साईडला स्मॉल बी. अँगल सीच्या समोरच्या साईडला स्मॉल सी म्हणायचं. ठीक आहे. 3 अँगल 3 साईड. आता 3 साईड जर तुम्हाला माहिती असेल, हे बेटा 3 साईड जर तुम्हाला माहिती असेल तर कुठलाही अँगल तुम्ही फाइंड आउट करू शकता. ह्याच्या अगोदर असा कुठला फॉर्म्युला होता का? ट्रायंगलचे तिन्ही साईड माहिती आहे आणि तिन्ही अँगल तुम्हाला फाइंड आउट करा म्हटलं तर फॉर्म्युला होता का तुमच्याकडे? नव्हता. तर त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे? कोसाइन रूलचे फॉर्म्युलेज आहेत. बरोबर ना? 2 साईड आणि त्यांच्या मधला अँगल. हे बेटा 2 साईड आणि मधला अँगल जर माहिती असेल, साईड अँगल साईड 2 साईड, हे बघा बी माहिती आहे आणि सी माहिती आहे आणि त्यांच्या मधला अँगल ए जर माहिती असेल तर तिसरी साईड फाइंड आउट करू शकतो. ह्याच्या अगोदर करू शकत होतो का? करू शकत.
तर कोसाइन रूलचा यूज असा आहे, बरोबर का. साईड अँगल साईड जर दिला असेल किंवा साईड 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 तिन्ही साईड जर दिले असतील ट्रायंगलचे तर तिन्ही अँगल फाइंड आउट करू शकतो. आणि साईड अँगल साईड जर दिला असेल तर बाकीचे उरलेले अँगल्स, दोन अँगल्स आणि एक साईड आपण फाइंड आउट करू शकतो युझिंग कोसाइन रूल. हे कोसाइन रूलचे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे, हे बेटा ए बी आणि सी हे असं सर्क्युलर फॉर्म मध्ये लिहायचे, हे असं सर्क्युलर फॉर्म मध्ये लिहायचं. आणि पहिला फॉर्म्युला बघा, ए चा स्क्वेअर किती असणार आहे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स बी सी इंटू कॉस ए, असा फॉर्म्युला. त्याच्यानंतर ना ह्याचा दुसरा वर्जन बी स्क्वेअर, बी पासून सुरुवात केलं तर पुढे काय आहे, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2 टाइम्स इथलेच लिहायचे लेटर्स सी ए इंटू कॉस बी लिहायचं. ठीक आहे, असे फॉर्म्युले कधी वापरायचं, साईड अँगल साईड किंवा तिन्ही साईड माहिती असेल तर. क्वेश्चन बघू आपण. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा आणि काय विचारलं, काय दिलेलं आहे हे बेटा, काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी अँगल ए दिलाय, हे साईड दिलाय, हे एक साईड दिलाय. बघा ट्रायंगल ड्रॉ करून बघतो. ए बी सी याच्यातला अँगल ए दिलाय हा 60 डिग्री आहे. अजून काय दिलंय, हे ए हे बी हे सी, कुठले दोन व्हॅल्यूज दिलेत, बी दिलेला आहे 3, सी दिलेला आहे, सी दिलेला आहे 8, बरोबर. सी काय दिलेलं आहे 8 दिलेलं. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय, देन फाइंड ए, ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणखी आपल्याला सर्कम रेडियस पण फाइंड आउट करायचं, आर पण फाइंड आउट करायचं. तो साइन रूल मध्ये आपण सर्कम रेडियस बघितला होता ना, तो सर्कम रेडियस पण फाइंड आउट करायचा. ए कसा फाइंड आउट करणार, साईड अँगल साईड दिलाय बघा, एस ए एस बघा इकडं, साईड अँगल साईड दिला असेल तर कुठला रूल यूज करायचा, कोसाइन रूल यूज करायचा. कुठला पाहिजे आपल्याला, ए पाहिजे, ए चा फॉर्म्युला कसा लिहायचा, ए बी सी असा सर्क्युलर फॉर्म मध्ये लिहायचं. ए स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम्स बी सी आणि कॉस ए, बरोबर. बी चा स्क्वेअर 9, सी चा स्क्वेअर 64, 2 टाइम्स 3 8 जा 24, 24 2 जा 24 2 जा हे किती येईल 48, कॉस ए, ए किती आहे कॉस 60 डिग्री, कॉस 60 डिग्री किती असतो, हाफ असतो, म्हणजे हे 24 होणार आहे. हे 9 प्लस 64 याचा हाफ किती होते 24, 64 मधून 24 गेले 40, 49 येते बघा, हे किती येते 49, 49 कशाची व्हॅल्यू, ए स्क्वेअरची व्हॅल्यू, ए स्क्वेअरची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू किती असणार आहे सर, ए ची व्हॅल्यू 7 मिळाली, कुठे ए ची व्हॅल्यू 7. आणखी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, सर्कम रेडियस. साइन रूल आपल्याला माहिती आहे, साइन रूल मध्ये ए अपॉन साइन ए आहे बघा, इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू सर्कम रेडियस होता, बरोबर का, इज इक्वल टू सर्कम रेडियस. हे 2r आहे का बेटा, फॉर्म्युल्यामध्ये 2r आहे ना, फॉर्म्युल्यामध्ये 2r आहे, सॉरी हे काय आहे 2r, फॉर्म्युल्यामध्ये काय आहे 2r आहे, फॉर्म्युल्यामध्ये 2r. ए ची व्हॅल्यू माहिती की आताच कॅल्क्युलेट केली, 7 अपॉन साइन ए, साइन 60 किती असतो, बरोबर. हा 2 वरती जाईल, हा 2 कॅन्सल होतो, बरोबर का. रेडियसची व्हॅल्यू काय 7/√, बरोबर का, 7/√3. खाली रूट नको असतो, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, रूट खालचा घालवायचा असेल तर काय करायचं, वरती खाली रूटनी मल्टिप्लाय करायचं. तर वरती रूटनी मल्टिप्लाय केलं तर 7√3, खालच्या टर्मला √3 मल्टिप्लाय केलं तर 3, आन्सर 7√3/3. साइन रूल कधी यूज करायचं, अँगल अँगल साईड, अँगल साईड अँगल. कोसाइन रूल कधी यूज करायचं, 3 साईड दिल्या असतील, 2 साईड 1 अँगल, साईड अँगल साईड दिला असेल तर कोसाइन रूल यूज करायचं. येते का लक्षात. त्याच्यानंतर ना प्रोजेक्शन रूल, परत तेच रिलेशन आहे बघा, 3 साईड आणि 3 अँगल मधले रिलेशन आहे प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल काय सांगतो, बेटा या साईड बी चा प्रोजेक्शन म्हणजे याच्यावरती जर बल्ब लावला, या ट्रायंगलच्या वरती जर बल्ब लावला तर ही जी साईड आहे त्याचा प्रोजेक्शन, त्याचा शॅडो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये एवढा बसणार. या बी चा प्रोजेक्शन एवढा पडतोय, त्याची सावली वरती बल्ब जर असेल, वरती बल्ब जर असेल तर याचा प्रोजेक्शन एवढा पडतो. ठीक आहे, हा अँगल जर तुम्हाला माहिती असेल तर कॉस सी ची व्हॅल्यू किती असते, हा राईट अँगल ट्रायंगल, कॉस सी ची व्हॅल्यू काय असते
सो का टू ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टंट काय आहे BC अपॉन हायपोटेनस इज AC. AC ठीक आहे. तर प्रोजेक्शन ऑफ B ऑन A किती असतो तो एवढा असतो. त्याच्यावरून हे 3 फॉर्म्युलेज मिळतात. त्याच्यावरून हे 3 फॉर्म्युलेज मिळतात. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B इज इक्वल टू C cos A प्लस A cos C. बरोबर. म्हणजे काय काय दिलेलं असणार आहे तुम्हाला 2 अँगल्स दिलेले असणार. हा B अँगल C अँगल माहिती आहे. हा B साइड आणि C साइड माहिती आहे आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं A. 2 साइड आणि 2 अँगल माहिती आहेत. साइड अँगल साइड नाही आहे, अँगल अँगल साइड पण नाही, पण तिसरी साइड फाइंड आउट करायची आहे. इथं साइन रूल कोसाइन रूल यूज करू शकत नाही. साइन रूल कोसाइन रूल नाही, ही साइड फाइंड आउट करू शकत. ही साइड फाइंड आउट करण्यासाठी प्रोजेक्शन रूल यूज करू. जिथे साइन रूल आणि कोसाइन रूल यूज होत नाही, यूज करून व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकत नाही, तिथं काय यूज करायचं प्रोजेक्शन रूल यूज करायचं. येते का लक्षात? येते.